तर विद्यार्थ्यांनी कडे स्पेशल आणि फ्रेश या सुपर क्लासमध्ये आपले सर्वांचेच मनापासून स्वागत आहे। सुपर क्लासमध्ये आज देखील विद्यार्थ्यांनो आपण नोंदणी व मुद्रांक शुल्क भरतीसाठी अतिशय महत्त्वाचे असणारे जी के क्वेश्चन्स कव्हर करणार आहोत। त्या कारणास्तव सुपर क्लासला सर्वांनी सुरूपासून शेवटपर्यंत नक्कीच पाहायचं आहे। तसेच नोंदणी व मुद्रांक शुल्क भरतीसाठी 420 पेजेसचे आपण एक पीडीएफ तयार केलेली आहे। सध्या हे पीडीएफ 199 मध्ये आपल्याला मिळत आहे। जर हा सुपर क्लास पाहून जर घेतला तर 199 मध्ये मिळेल, इतर सुपर क्लास पाहून घेतला तर ते तुम्हाला 250 रुपयाला पडेल। तर आता जोही इच्छुक विद्यार्थी आहेत त्यांनी घेण्यासाठी पीडीएफला 8208 68 56 24 या क्रमांकावर कॉल नाही करायचा आहे, व्हॉट्सअप करायचा आहे। ही रिक्वेस्ट आहे, भरपूर कामे असल्या कारणास्तव कॉल रिसीव्ह केला जाऊ शकत नाही या कारणास्तव। तसेच तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल किंवा कोणत्याही कारणास्तव आपल्या चॅनलला सबस्क्राइब जर नसेल केलेले लगेच करून घ्यायचं आहे। सबस्क्राइब करणे एकदम फ्री असते, कोणताही शुल्क लागत नसतो, तर लगेच करून घ्या। सुपर क्लासला सुरुवात करूया आणि हो सुपर क्लासला एक लाईक पण नक्कीच करायचा आहे। सर्वात पहिला प्रश्न करूया। विचारलेलं असं आहे की ग्रामपंचायत भागामध्ये मुद्रांक शुल्क जो असतो तो किती टक्के असतो ते सांगायचं आहे। जसं की महानगरपालिकाचा असतो अलगच, तसेच विद्यार्थ्यांना नगरपंचायतचा देखील असतो। तर या ठिकाणी विचारलेलं आहे की ग्रामपंचायत भागामध्ये किती टक्के आहे। तर ऑप्शन्समध्ये 4%, 3%, 2 किंवा 7। तर ग्रामपंचायत भागामध्ये महाराष्ट्रामध्ये मुद्रांक शुल्क जो आहे तो 3% असलेला आपल्या सर्वांना लक्षात येतो। कव्हर करूया पुढचा प्रश्न या ठिकाणी दुसरा की टोमॅटो हिरवे असताना त्यामध्ये हे कोणते हरितद्रव्य समाविष्ट असते ते सांगायचं आहे। टमाटे हिरवे असताना स्पेशली तर लाइकोपीन, क्लोरोफिल, कॅरोटीन किंवा वरीलपैकी नाही। ऑप्शन्स क्रमांक 2 म्हणजेच क्लोरोफिल जो आहे विद्यार्थ्यांनो टोमॅटो हिरवे असताना त्यामध्ये समाविष्ट असते हे आपल्याला दिसते। प्रश्न तिसरा, छोटा नागपूर पठारावरील सर्वात उंच शिखर खालीलपैकी कोणते आहे। छोटा नागपूर पठारावरील तर पारसनाथ आहे का, धूपगड, महाबळेश्वर किंवा पंचमढी। तर छोटा नागपूर पठारावरील म्हटलं तर ऑप्शन्स क्रमांक 1 योग्य आहे। पारसनाथ हे सर्वात उंच असलेले आपल्या सर्वांना लक्षात येते। कव्हर करूया प्रश्न या ठिकाणी चौथ्या क्रमांकाचा, जो की आहे सप्तशृंगी शिखर महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे। शिखराचं नाव सप्तशृंगी शिखर हे आहे। ऑप्शन्स आहे नागपूर, नाशिक, जालना किंवा पनवेल। तर ऑप्शन्स क्रमांक विद्यार्थ्यांनो 2 योग्य आहे। नाशिक या जिल्ह्यामध्ये सप्तशृंगी हे शिखर असलेले आपल्या सर्वांना दिसते। कव्हर करूया पुढचा प्रश्न। पाचव्या प्रश्नात विचारलेलं की चिंचोली हे थंड हवेचे ठिकाण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे। चिंचोली थंड हवेचे ठिकाण ऑप्शन्स मध्ये आहे या ठिकाणी पुणे, बीड, ठाणे किंवा या ठिकाणी वर्धा। तर ऑप्शन्स क्रमांक 2 म्हणजेच बीड या जिल्ह्यामध्ये विद्यार्थ्यांनो असलेले चिंचोली हे थंड हवेचे ठिकाण दिसते। प्रश्न 6वा की प्रोपेनचे सूत्र खालीलपैकी कोणते आहे ते सांगायचं आहे। प्रोपेनचे सूत्र TCS ने विचारलेलाच प्रश्न आहे। बरेच प्रश्न विचारलेलेच असतात, मी प्रत्येक प्रश्नाविषयी ते सांगत नसतो, माफ करा त्यासाठी। प्रोपेनचे सूत्र सांगायचे आहे C3H8, C2H2, C1H4 किंवा C2H1। तर ऑप्शन्स क्रमांक 1 योग्य आहे। C3H8 हे प्रोपेनचे हे सूत्र असलेले आपल्या सर्वांना लक्षात घ्यायचं आहे। प्रश्न 7वा की म्यानमारची सीमा कोणत्या राज्याला जुळलेली आहे। दिलेल्या पर्यायापैकी कोणते असे राज्य आहे ज्याला म्यानमारची सीमा जुळते। मणिपूर, नागालँड, मिझोरम किंवा वरीलपैकी सर्व। ऑप्शन्स क्रमांक 4 म्हणजेच मिझोरम, नागालँड, मणिपूर या सर्व राज्यांना जे आहे म्यानमार या राज्यांना म्यानमारची सीमा जुळते हे लक्षात येते। प्रश्न 8वा, राष्ट्रीय नागरी सेवा दिवस कोणत्या दिवशी साजरा होतो ते सांगायचं आहे। राष्ट्रीय नागरी सेवा दिवस ऑप्शन्स मध्ये दिलेले आहे 20 एप्रिलला, 21 एप्रिलला, 22 किंवा 23। तर ऑप्शन्स क्रमांक 2 म्हणजे 21 एप्रिल या दिवशी जो आहे कोणता दिवस तर राष्ट्रीय नागरी सेवा दिवस साजरा होत असतो। प्रश्न 9व्यात या ठिकाणी विचारलेल्या विद्यार्थ्यांना आपल्याला असं दिसून येते, खालीलपैकी कोणता प्राणी पंच आर्य सममित आहे। TCS ने विचारलेला प्रश्न कोणता पंच आर्य सममित कोणता प्राणी आहे। तारा मासा, गोगलगाय, वरील दोन्ही किंवा वरीलपैकी नाही। ऑप्शन्स क्रमांक 1 तारा मासा हा कोणता पंच आर्य सममित प्राणी असलेला लक्षात घ्यायचा आहे। तर 10वा प्रश्न असा आहे, वन्यजीव संरक्षण कायदा भारतामध्ये कोणत्या वर्षी अस्तित्वात आलेला आहे ते सांगायचं आहे। वन्यजीव संरक्षण कायदा 1970 ला, 1972, 1980 किंवा 76। ऑप्शन्स क्रमांक 2 1972 ला वन्यजीव संरक्षण कायदा हा संमत झालेला लक्षात येतो। प्रश्न 11वा की हत्ती हा प्राणी खालीलपैकी कोणत्या राज्याचा राज्य प्राणी आहे।
हत्ती हा प्राणी सर्वात जास्त मला वाटतं की राज्याचा राज्य प्राणी आहे. ऑप्शन्समध्ये झारखंड, केरळ, कर्नाटक किंवा वरीलपैकी सर्व. तर ऑप्शन्स क्रमांक 4 कर्नाटक, केरळ, झारखंड या सर्व राज्याचा हत्ती हा राज्य प्राणी असलेला आपल्या सर्वांना लक्षात घ्यायचा आहे की आहे असे. प्रश्न 12 की घटक राज्याच्या सीमा बदलण्याचा जो अधिकार आहे खालीलपैकी कोणाकडे आहे? कोणतेही घटक राज्य असो त्याची सीमा बदलण्याचा अधिकार कोणाला दिलेला आहे राज्यघटनेने? राज्य सरकारकडे असतो का, संसद, राष्ट्रपती किंवा केंद्र सरकार? तर ऑप्शन्स क्रमांक 2 योग्य आहे. संसदेकडे कोणत्याही राज्याचे नाव बदलण्याचा तसेच त्यांची सीमा बदलण्याचा जो अधिकार आहे तसेच नवीन राज्य निर्माण करण्याचा देखील अधिकार आहे तो देण्यात आलेला दिसतो. प्रश्न 13 जगात सर्वत्र दुःख आहे असे पुढीलपैकी कोणी सांगितलेले होते ते सांगायचं आहे. सर्वत्र जगामध्ये दुःख आहे असे गौतम बुद्धांनी, महावीर यांनी, गुरु नानक यांनी किंवा वरीलपैकी नाही? ऑप्शन्स क्रमांक 1 भगवान गौतम बुद्धांनी जगामध्ये सर्वत्र दुःख आहे असे सांगितलेले होते. प्रश्न 14 कवर करूया. प्रकाश वर्ष खालीलपैकी काय मोजण्याचे एकक आहे ते सांगायचं आहे. प्रकाश वर्ष, एक प्रकाश वर्ष म्हणजे आपण म्हणतो ना एक प्रकाश वर्ष हा तारा दूर आहे असा. तर खगोलीय अंतर मोजण्याचे आहे का, प्रवासी, सागरी किंवा वरीलपैकी नाही? तर ऑप्शन्स क्रमांक 1 प्रकाश वर्ष हे खगोलीय अंतर मोजण्याचे एकक आहे. प्रकाश जो आहे एका सेकंदाला 3,80,000 किलोमीटर दूर जात असतो प्रति सेकंदाला. प्रकाशाएवढी जी गती आहे ती इतर कशाचीही नाही. सुती कापड उद्योगासाठी कोणत्या प्रकारचे हवामान हे अतिशय उपयुक्त असते? कशासाठी? सुती कापड उद्योगासाठी थंड हवामान असते का, उष्ण, दमट किंवा कोरडे? ऑप्शन्स क्रमांक 3 योग्य राहणार आहे. दमट हवामान सुती कापड निर्मितीसाठी अतिशय महत्त्वाचे असते हे लक्षात येते. प्रश्न 16 असा आहे. महाराष्ट्रातील सर्वात जास्त क्षमतेचे औष्णिक विद्युत केंद्र खालीलपैकी कोणते आहे? ज्याच्यामध्ये सर्वात जास्त जी क्षमता आहे स्पेशली विचारलेलं औष्णिक विद्युत केंद्र कापरखेडा, कोराडी, दुर्गापूर किंवा बल्लारपूर? ऑप्शन्स क्रमांक 2 कोराडी औष्णिक विद्युत केंद्र सर्वात जास्त क्षमता असलेले महाराष्ट्रातील दिसते. 17वा प्रश्न कव्हर करूया. पृथ्वीच्या मध्यातून जाणाऱ्या काल्पनिक रेषेला काय म्हणतात? मध्यातून जाणाऱ्या रेषेला काय म्हणतात ते सांगायचं आहे. अक्षवृत्त म्हणतात का, विषुवृत्त, कर्कवृत्त किंवा वरील नाही? ऑप्शन्स क्रमांक 2 विषुवृत्त असे पृथ्वीच्या मध्यातून जाणाऱ्या काल्पनिक रेषेला संबोधतात हे लक्षात घ्यायचं आहे. तर 18व्या प्रश्नात असं विचारलेलं की भारत व चीन या दोन देशादरम्यान पुढीलपैकी कोणता युद्ध सराव होत असतो? दोन देश लक्षात घ्या. आपला आहे भारत, त्याच्यानंतर आहे चीन. दोन देशामध्ये या मित्रशक्ती हरिमाऊ किंवा वरीलपैकी नाही? ऑप्शन्स क्रमांक 1 मित्रशक्ती हा जो आहे तो युद्ध सराव भारत आणि चीन या दोन देशादरम्यान होतो लक्षात येते. प्रश्न 19 नेहरू रिपोर्टला खालीलपैकी कोणी फेटाळून लावलेले होते? ते कोण होते नेहरू रिपोर्टला फेटाळून लावणारे? ऑप्शन्समध्ये दिलेले आहे या ठिकाणी मुस्लिम लीग, महासभा, वरील दोन्ही किंवा राष्ट्रीय काँग्रेस? ऑप्शन्स क्रमांक 3 योग्य राहील. महासभा तसेच मुस्लिम लीग या दोघांनीही नेहरू रिपोर्टला फेटाळून लावलेले होते हे लक्षात येते. कव्हर करूया प्रश्न 20. तात्या टोपे यांना खालीलपैकी कोणत्या ठिकाणी जाहीर फाशी देण्यात आलेली होती ते सांगायचं आहे. विचारलेलं फाशी देण्याचं ठिकाण कोणतं होतं तात्या टोपे यांना? सिप्री, खडकी, तळेगाव किंवा माणगाव? ऑप्शन्स क्रमांक 1 सिप्री या ठिकाणी तात्या टोपे यांना जाहीर फाशी देण्यात आलेली होती हे लक्षात येते. प्रश्न 21 की अशोक चक्रामध्ये एकूण किती आर्यांचा समावेश आहे ते सांगायचं आहे. अशोक चक्र या ठिकाणी अशा प्रकारचे एक आपण डेमो काढूया. तर या ठिकाणी किती अशा प्रकारच्या आर्या आहेत त्यामध्ये ते आपल्याला सांगायचं आहे. किती आहेत? ऑप्शन्समध्ये दिलेले आहे विद्यार्थ्यांनो या ठिकाणी 26, 22, 24 किंवा 28. ऑप्शन्स क्रमांक 3 24 आर्यांचा समावेश जो आहे तो अशोक चक्रामध्ये आहे हे लक्षात घ्यायचं आहे. प्रश्न 22 की कोलेरू हे गोड्या पाण्याचे सरोवर आहे सर्वांनाच माहित आहे. तर विचारलेले की कोणत्या नदीच्या त्रिभुज प्रदेशामध्ये ते आहे सांगायचं आहे. कोलेरू गोड्या पाण्याचे सरोवर गोदावरी, कृष्णा, वरील दोन्ही किंवा गंगा? तर ऑप्शन्स क्रमांक 3 योग्य राहील. कृष्णा तसेच गोदावरी या दोन्ही नद्यांच्या त्रिभुज प्रदेशामध्ये कोलेरू गोड्या पाण्याचे सरोवर आहे. 23व्या प्रश्नात विचारलेलं की आंबविलेल्या अन्नपदार्थामध्ये कोणते जीवनसत्व समाविष्ट असते? आंबविलेले जे अन्नपदार्थ असते त्यामध्ये ऑप्शन्समध्ये आहे जीवनसत्व क, जीवनसत्व ड, जीवनसत्व ब किंवा अ?
तर ऑप्शन क्रमांक 3 जीवनसत्व ब हे आंबविलेल्या अन्नपदार्थामध्ये समाविष्ट असते हे आपल्याला दिसते. कव्हर करूया प्रश्न 24वा. इचलकरंजी या शहराला कोणत्या राज्याचे मँचेस्टर म्हणून संबोधले जात असते? इचलकरंजीला महाराष्ट्र राज्याचे, गुजरात राज्याचे, पंजाब किंवा मेघालय. तर ऑप्शन क्रमांक 1 म्हणजेच आपल्या महाराष्ट्र राज्याचे मँचेस्टर असे इचलकरंजीचे संबोधले जात असते हे लक्षात येते. 25व्या प्रश्नात करेंगे या मरेंगे हा जो संदेश आहे खालीलपैकी कोणत्या आंदोलनादरम्यान देण्यात आलेला होता ते सांगायचं. करेंगे या मरेंगे हा नारा कशामध्ये देण्यात आलेला होता? सविनय कायदेभंग चळवळीमध्ये, भारत छोडो आंदोलनामध्ये किंवा होम रूल चळवळीमध्ये, असहकार चळवळीमध्ये. तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. भारत छोडो या दरम्यान जे आहेत करेंगे या मरेंगे हा नारा देण्यात आलेला होता लक्षात येते. प्रश्न 26वा की कामगार हा विषय खालीलपैकी कोणत्या सूचीमध्ये येतो ते सांगायचं आहे. कामगार हा विषय महत्त्वाचा आहे. कोणत्या सूचीमध्ये येतो ही देखील माहिती असणे गरजेचे आहे. समवर्त सूची, राज्य सूची, केंद्र सूची किंवा वरीलपैकी नाही. तर कामगार हा विषय ऑप्शन क्रमांक 1 समवर्त सूचीमध्ये आहे हे आपल्या सर्वांना लक्षात घ्यायचं. प्रश्न 27वा की शतपत्रांचे लेखन खालीलपैकी कोणी केलेले आहे ते सांगायचं आहे. शतपत्राचे लेखन लोकहितवादी लोकमान्य टिळक, महात्मा गांधी किंवा पंडित नेहरू. तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य आहे. लोकमान्य टिळक माफ करा, लोकहितवादी यांनी जे आहे शतपत्रांचे लेखन केलेले आहे हे लक्षात येते. कोण आहेत या ठिकाणी? त्यांचे नाव काय आहे? गोपाळ हरी देशमुख. म्हणजे यांना जे आहे या ठिकाणी लोकहितवादी असे संबोधले जात असते. प्रश्न 28वा इलेक्ट्रिक वाहनांना कोणत्या रंगाची नंबर प्लेट असते ते सांगायचं आहे. जोही इलेक्ट्रिक वाहन असतो, सोपा प्रश्न आहे, त्यांना कोणत्या रंगाची नंबर प्लेट असते? तर पांढऱ्या, पिवळ्या, लाल किंवा हिरव्या. ऑप्शन क्रमांक 4 हिरव्या रंगाची नंबर प्लेट ज्याही वाहनाला असते ते इलेक्ट्रिक वाहन आहे हे आपल्याला समजत असते. 29वा प्रश्न रत्नभूमी या नावाने रत्नागिरी या जिल्ह्याला ओळखले जाते हे प्रश्नात आपल्याला कळते, पण कोणत्या कारणास्तव ओळखले जाते हे देखील आपल्याला माहीत असणं गरजेचे आहे. तर ऑप्शन्समध्ये दिलेले थोर व्यक्ती त्या ठिकाणी जन्मास आल्या कारणास्तव, योग्य शिक्षण असल्या कारणास्तव, वरील सर्व किंवा अनेक संत जन्मास आल्या कारणास्तव. तर रत्नभूमी या नावाने रत्नागिरीला का ओळखले जाते? तर ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे जो थोर व्यक्ती त्या ठिकाणी जन्मास आल्या कारणास्तव ओळखले जाते लक्षात येते. प्रश्न 30वा जमिनीला मालकाची मर्जी नसेल तरीही कोण खरेदी करू शकतो ते सांगायचं आहे. एखादी जमीन जर त्यांना आवडली तर ते मालकाची मर्जी नसेल तरीही खरेदी करू शकतात. असे कोण आहेत? केंद्र सरकार आहे का? राज्य सरकार आहे? वरील दोन्ही किंवा राष्ट्रपती? तर ऑप्शन क्रमांक 3 म्हणजेच राज्य सरकार, केंद्र सरकार यांना कोणतीही जमीन जर पसंत आली तर मालकाची मर्जी नसेल तरीही ते खरेदी करू शकतात. त्यांना जोही व्हॅल्यू आहे जमिनीचा तो देऊन खरेदी करू शकतात, भलेही मर्जी असो किंवा नसो मालकाची. अतिशय महत्त्वाची सूचना या ठिकाणी 420 पेजेसची PDF नोंदणी व मुद्रांक शुल्क भरतीसाठी आपण तयार केलेली आहे. जोही इच्छुक विद्यार्थी आहे 820868 या ठिकाणी 5624 या क्रमांकावर कॉल नाही व्हॉट्सअप करायचा आहे. हे PDF सध्या 199 मध्ये आपल्याला दिले जात आहे. जर तुम्ही हा सुपर क्लास पाहून घेत असाल तर, नाहीतर तुम्हाला 250 रुपये द्यावे लागतील. आता या ठिकाणी विद्यार्थ्यांनो तसेच आणखी एक सूचना आहे. तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल किंवा कोणत्याही कारणास्तव चॅनलला सबस्क्राईब जर नसेल केलेली लगेचच्या लगेच करून घ्यायचं आहे. सबस्क्राईब करणे एकदम फ्री असते, कोणत्याच प्रकारचा शुल्क लागत नसतो. जेव्हा तुम्ही सबस्क्राईब कराल पुढची सुपर क्लास आपल्या चॅनलवर जेव्हा कधी अपलोड होईल त्याची जी नोटिफिकेशन आहे अपलोड करता तुमच्या स्मार्टफोनवर मोबाईलवर प्राप्त होऊन जाईल या कारणास्तव. चला मग भेटूया पुढच्या क्रमांकात स्पेशल आणि फ्रेश सुपर क्लासमध्ये.